भारतीय जनता पार्टीचे नेता किरीट सोमय्या यांच्या संदर्भातली पुढची बातमी आहे। किरीट सोमय्या सध्या बोगस जन्म प्रमाणपत्र आणि मतदार याद्यांमध्ये असलेली बोगस घुसखोरी या विरोधात आंदोलन करतात। त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नेता किरीट सोमय्या यांनी मालेगावात दौरा केला। दरम्यान त्यांच्या दौऱ्याला महापौर, उपमहापौर तसंच नगरसेविकांनी विरोध केला। स्थानिक प्रकरणामध्ये सोमय्या यांनी टिपू सुलतानचा गुणगौरव करण्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला आणि तसा करणार आहेत याची कल्पना त्यांनी मुंबईतून निघतानाच दिली होती। परिणामस्वरूप मालेगावातल्या महापौर आणि उपमहापौरांनी किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याचा विरोध करण्यासाठी घोषणाबाजी केली। मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे। मालेगाव हे बांगलादेशीचा आश्रयस्थान झालेलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले। एवढ्या लोकांना, सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर, तर त्यामुळे देशाचा सुरक्षेची समझोता होणार नाही।